मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान शिवसेना सांसद संजय राउत ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर निशाना साधते हुए कहा कि कमीशन और दलाली की वजह से विकास कार्यों की गुणवत्ता खराब हुई है। उन्होंने मुंबई, पुणे और ठाणे के बारिश के बाद बिगड़े हालात पर जिक्र करते हुए सरकार पर सवाल उठाए। साथ ही नाशिक कुंभ मेले की तैयारियों को लेकर भी अपनी प्रतिक्रिया दी। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। बघा, दोन लोकांचं बिंग फुटलेलं आहे या देशामध्ये। एक विकास पुरुष नरेंद्र मोदी आणि इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस। म्हणजे जे काय खड्डे पडले आहेत, एक खड्डा पडला आहे, दोन खड्डे पडले, 67 बरं का, 6,700 कोटी काल एका झटक्यात वाहून गेले। कमिशन दलाली मिळाली, ती वाहून नाही गेली। भारतीय जनता पक्षाला निधी मिळाला त्यातून, पण सरकारचे साधारण 4,500 कोटी त्याच्यामध्ये वाहून जास्त। आणि ज्या ज्या गोष्टी इन्फ्रामॅनने सांगितल्या त्याचा कसा बोजवारा उडाला आहे आपण गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलं। ज्या पद्धतीनं मुंबई, पुणे, ठाणे ही मोठी शहरं आज भाजपच्या ताब्यात आहेत। पावसामध्ये यांची जी वाताहत झाली, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वाहून गेलं, कोसळून गेलं। किती तकलादू पद्धतीनं ठेकेदारांनी कामं केली आणि ठेकेदारांकडून फक्त पैसे दलाली घेतली, कमिशन घेतलं यांच्या लोकांनी। हे गेल्या 4 दिवसातल्या पावसाने उघड केलेलं आहे। 25 वर्ष शिवसेनेने सत्ता भोगली, हे लोकांनी सत्ता आम्हाला दिली। आम्ही काय ती सत्ता जोर मार्गानं, जसं राम मंदिराच्या दानपेट्या पळवल्या भाजपने, तसा ईव्हीएम मशीन पळवून किंवा मॅनेज करून सत्ता नव्हती मिळवल्या। लोकांनी आम्हाला मतदान केलं आणि आम्ही लोकांना सेवा। पण भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात आणि महानगरपालिकामध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त ओरबाडणं सुरू आहे। आता लोकांना भीती वाटते नाशिकच्या कुंभमेळ्यात। नाशिकच्या कुंभमेळ्याची जबाबदारी कोणावर आहे? इन्फ्रामॅनचे राईट हँड मॅन, जे या महाराष्ट्रातले सगळ्यात भ्रष्ट मंत्री आहेत। संकट मोचन, संकट लोचन आहेत। हा, तर त्याने डोळा उघडला का संकट येतं। तर आता कुंभमेळ्यामध्ये काय होईल, कुंभमेळ्यामध्ये किती भ्रष्टाचार होईल, त्या भ्रष्टाचारातून कोणती संकटे निर्माण होतील, लाखो लोक तिथे येतील देशभरात। भाविक, श्रद्धाळू, संत, महंत, मठाधीश आणि सगळी ठेके हे गुजरातच्या ठेकेदारांना दिले। त्याच्यामुळे अजिबात काम होणार नाही, फक्त ह्यांना कमिशन मिळेल। हे प्रत्येक ठिकाणी सुरू आहे। ज्या पद्धतीनं मिसिंग लिंक कोसळताना जगानं पाहिजे, तर ह्यांचं काम सगळं जागतिक स्तरावर असतं। 6 देशांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला ना, असं आपले इन्फ्रामॅन म्हणत होते। 6 देश, 6 प्रमुख देश, त्यात कॅनडाचं पण नाव त्याने घेतलं मला वाटतं। त्यांच्या सहकार्यातून जो मिसिंग लिंक तयार झाला आणि त्या मिसिंग लिंक वरून स्वतः इन्फ्रामॅन आणि त्यांचे डेप्युटी इन्फ्रामॅन स्वतः वाहन चालवत फिरत होते। काय झालं शो, कसं कोसळताना आम्ही पाहिलंय ते महाराष्ट्राची गेल्या काही वर्षात जी अप्रतिष्ठा आणि बेअब्रू झाली, त्याचं शेवटचं टोक म्हणजे मिसिंग लिंक कोसळणं। आता म्हणा, ह्याने एक पूल तर उभारला का? मुंबईमध्ये 56 पूल आम्ही उभारले। ते काल म्हणत होते, ज्याने एका पुलाची उभारणी केली नाही ते आम्हाला शिकवतात। महाशय, महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप सरकार असताना मुंबई पुणे एक्सप्रेसवे पासून ते 56 पूल, विदर्भातले सर्व रस्ते हे त्याच काळात झाले। तेव्हा आपण मंत्री नव्हतात, आमदार होतात फार तर। त्याच्यामुळे तुम्ही विकास काय असतो
हे आम्हाला सांगू नका. पहा ना परिस्थिती आमची किती सुंदर आहे. अजून रस्त्यांची मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, हा जो फ्रीवे आहे तो आमच्या काळातच सुरू झाला. ज्या अटल सेतूला तुम्ही अटलजींचं नाव दिलं तोही काँग्रेस राजवटीतच त्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि तुम्ही जी कामं केली आहेत ती ताबडतोब महिनाभरातच कोसळली सर्वच. तुम्ही कोणतंही त्यांनी केलेलं काम पहा, नाव सांगा, मी तुम्हाला आता देतो. मेट्रो गळते, लोकल ट्रेन्स गळत आहेत, तर काही म्हणजे काही नाही. त्याने घेतलेल्या BSTच्या बसेस गळत आहेत. कारण प्रत्येक ठिकाणी पैसे खायचे, प्रत्येक ठिकाणी आधी कमिशन घ्यायचं. आणि ह्यांचेच लोक सांगतायत कमिशन खायला पाहिजे, थोडं कमी खा. कोणते अंबरनाथचं एक मी पाहिलं मधल्या काळामध्ये भाजपचा नगराध्यक्ष, म्हणजे पैसे खाण्याचं निर्लज्जपणे समर्थन करणारा हा पक्ष आहे. ज्यांनी राम मंदिराचे पैसे खाल्ले, ज्याने सीतामाईचं मंगळसूत्र विकलं, चोरलं सीतामाईचं, त्यांच्याकडनं तुम्ही इन्फ्रामॅन कडून काय तुम्ही करणार अपेक्षा? सह्या केल्या नव्हत्या, परंतु आम्ही सह्या केल्या आणि हा प्रोजेक्ट मार्गी लावला असं फडणवीस म्हणतात. हो, ते आता पाहिलं ना कशावर सह्या केल्या त्या. आम्ही यासाठी सह्या केल्या नसाव्यात, कारण आम्हाला ते अत्यंत मजबूतीने उभं करायचं होतं. फक्त ठेकेदारांची धन व्हावी आणि त्याच्यातून राज्यकर्त्यांना कमिशन मिळावं म्हणून आम्ही सह्या करणार नव्हतो. तुम्ही ज्या सह्या केल्यात त्या सह्यांची काय अवस्था झाली का हे आपण पाहिलं असेल. निसर्गाचं चक्र बदललंय म्हणतात. निसर्गाचे चक्र वगैरे काही बदल नाही, तुमच्या मेंदूचं चक्र बदललं, भ्रष्टाचाराचे चक्र बदलले, तुमची कमिशनबाजी वाढलेली आहे. निसर्गाचे चक्र काय इकडेच बदललंय का? पाऊस काय फक्त मिसिंग लिंकलाच पडला का? पाऊस मुंबईतच पडतो, जगभरात पाऊस पडतोय. जगभरामध्ये निसर्गाचं रौद्राचार आम्ही पाहिलेला आहे. पण तुमच्या भ्रष्टाचाराचा पॅटर्न बदललेला आहे. पूर्वी कदाचित लोक 10% खात असतील, आता 10% काम होतं, 90% खाता येईल. कोविड नंतर तुम्ही आता कुंभमेळ्या संदर्भात